नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सावीची मजल आता जरा जास्तच वाढलेली आहे आणि ती इकडे रुद्रच्या खूपच जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते आणि तिने आता रुद्रच्या एनजीओमध्ये जाऊन तिथे रुद्रला मिठीसुद्धा मारलेली आहे. परंतु पाठीमागून जेव्हा गिरिजा येते आणि हे सगळं पाहते तेव्हा गिरिजाला खूप राग आलेला आहे आणि गिरिजाने आता सावीची नांगी ठेचायचं ठरवलेलं आहे. तर इकडे गिरिजाला आता नागेश्वर म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, 6 महिन्यात तुला या घरातून बाहेर काढून तुझी वाट लावणार आहे. तेव्हा मात्र गिरिजा म्हणते की काय तुम्ही वाट लावणार आहात? या 6 महिन्यात मी जे काय करणार आहे ना ते बघून तुम्हाला धक्का बसणार आहे, असं गिरिजाचं म्हणणं असतं. कारण गिरिजा म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुमचा जो हा मुखवट आहे ना तोंडावर लावलेला, तो टराटरा फाडून तो सगळ्यांच्या समोर तुमचा खरा चेहरा आणणार आहे, असं गिरिजाचं म्हणणं असतं. तर इकडे नागेश्वरला खूप राग येतो आणि नागेश्वरने आता गिरिजाचा जीव घेण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यासाठी सुभानरावला कामाला लावलेलं आहे. तर सुभानराव गिरिजाच्या रूममध्ये नाग पाठवत आहे, कारण या नाग्याने फणा काढून ढसायची तयारी आता केलेली आहे. तर गिरिजाचा जीव कशा पद्धतीने वाचणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की गिरिजा ज्या पद्धतीने सर्व गोष्टी करत असते त्या मात्र खूपच चांगल्या पद्धतीने चाललेल्या असतात. तिला तिच्या सासूबाईंची साथ भेटत असते, म्हणजे वासंतीची. वासंती जेव्हा हे सगळं करत आहे तेव्हा मात्र इकडे गिरिजा म्हणत असते की मला जायचं आहे रुद्रसाठी डबा घेऊन. तेव्हा मात्र इकडे गिरिजाला वासंती म्हणते, अगं चल ग, काम आहे थोडंसं माझं, असं म्हणत वासंती तिला घेऊन येते. जेव्हा वासंती तिला घेऊन येत आहे तेव्हा मात्र गिरिजा म्हणत असते की काय झालं? तेव्हा वासंती म्हणते चल, असं म्हणत वासंती हट्टानेच तिला घेऊन चाललेली असते आणि वासंती म्हणत असते की आता बघ. आणि तेवढ्यातच वासंती लॉकर उघडते आणि लॉकरमध्ये असलेला तो फोटो गिरिजाच्या हाती लागतो. गिरिजा विचारते हे काय आहे? तेव्हा वासंती म्हणते की अगं हे जे काय आहे ना ते राहू दे, मी तुला ना काय देणार आहे बघ. माझ्या आईने ना मी जेव्हा लग्न करून या घरात आले होते ना तेव्हा मला या बांगड्या दिलेल्या होत्या, तर आता मी त्या बांगड्या तुला देत आहे. आणि मग गिरिजाच्या हातात तो फोटो असतो. गिरिजा तो फोटो पाहते आणि ती म्हणत असते की हे सगळं काय आहे, म्हणजे कशासाठी आहे, तुम्ही सांगाल का मला? अगं आपण याची काही गरजच नाही आहे, असं गिरिजाचं म्हणणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र वासंती म्हणत असते की अगं माझ्या आईनं दिल्या होत्या ना म्हणून तुला देते, बाकी काही नाही आहे, असं गिरिजाला सांगते. तेव्हा गिरिजा म्हणते की ठीक आहे. आणि मग गिरिजा तो फोटो पाहत असते. ती फोटो हातात घेता क्षणी तिला ना धक्का बसलेला असतो की नक्की काय आहे या फोटोचा अर्थ, कोणाचा फोटो आहे, हा प्रश्न तिला पडलेला असतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की गिरिजा जेव्हा तो फोटो जो काय आहे तो घेऊन बघत असते तेव्हा मात्र वासंती तिच्या हातातून तो फोटो घेते आणि तिला म्हणते की ते राहू दे. तेव्हा गिरिजा म्हणते की पण आई हा फोटो कोणाचा आहे, याची तर काच फुटली आहे ना, काच बसवून आणते मी. तेव्हा वासंती म्हणते की नाही नको, राहू दे, त्याच्याकडे नको पाहूस तू, असं म्हणत वासंती तिच्या हातातून तो फोटो घेते. पण गिरिजाला प्रश्न पडलेला असतो की असं काय आहे या फोटोमध्ये, आई मला का दाखवत नाही आहेत, म्हणून गिरिजा पाहत असते. त्याचवेळी इकडे गिरिजाच्या लक्षात येतं आणि मग वासंती म्हणते ते राहू दे, ते माझ्या ना मैत्रिणीचा फोटो आहे, तो मी बघते नंतर, ह्या बांगड्या घे. आणि वासंतीने त्या बांगड्या गिरिजाला देत आहे. गिरिजा म्हणते पण याची काय गरज आहे? तर गिरिजाला लगेचच वासंती म्हणू लागते की अगं तू मला आई म्हणतेस की नाही, मग मी तुझी आई आहे ना, मग मुलगी ही आई ही मुलीला देत असते, मुलीसाठीच सगळं असतं ना, असं म्हणत त्या दोघींचंही बोलणं चाललेलं असतं. दोघेही बोलत असतात पण गिरिजाला तो फोटो हातात घेतल्यावर वेगळ्या फिलिंग जाणवत असतात, तिला वेगळं वाटत असतं. म्हणून गिरिजा वासंतीला विचारत असते, परंतु वासंतीने सांगणं टाळलेलं असतं. म्हणून गिरिजाला थोडासा प्रश्न पडतो. गिरिजा म्हणते की ठीक आहे, आता बघूया काय करायचं, असा विचार गिरिजाच्या डोक्यात आलेला असतो. तेव्हा वासंती म्हणते की ते राहू दे ना, मी काय सांगते ते बघ आधी, असं म्हणत गिरिजा आणि वासंती यांच्यामध्ये बोलणं चालू आहे. वासंतीने तो फोटो गिरिजाच्या हातातून काढून घेतलेला आहे आणि गिरिजाला सांगितले की त्याचा नको तू विचार करू, बाकीचं माझे मी बघते. एवढं छान असं तिचं म्हणणं चालू आहे.
त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की दोघींचं जे सासू सुनेचं जे बॉन्डिंग आहे ते मात्र खूपच पाहण्यासारखं आहे. दोघीही एकमेकींना समजून घेऊन एकमेकींसोबत खूप छान आणि आनंदाने तिथे राहत आहेत, सगळं करत आहेत. ही गोष्टही तेवढीच लाख मोलाची आहे. तर इकडे वासंती गिरिजाला सर्व गोष्टी सांगत असते, तिला समजून घेत असते, तिच्यासोबत काय हवं नको ते पाहत असते. आणि इकडे मात्र गिरिजा सुद्धा आई म्हणून वासंतीसाठी जे तिला करता येईल ते सगळं करत असते. तर इकडे आपल्याला गिरिजा आणि वासंती यांच्यामधला बॉन्ड पाहायला मिळतो. सासू सुनेचं नातं नसून माई लेकीचं नातं आहे, कारण वासंतीने आधीच सांगितलेलं आहे की मी या घरात सुनेला नाही तर माझ्या लेकीला घेऊन येते, आणि त्या पद्धतीनंच तिचं बोलणं सुरू असतं. तर इकडे गिरिजाला बांगड्या दिल्या जातात. गिरिजा त्या बांगड्या हातात घेते. ऑलरेडी ती गिरिजाच्या अंगावर एवढं सोनं आहे आणि आता ह्या बांगड्यासुद्धा गिरिजाला दिलेल्या असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सावी आणि त्याचबरोबर आत्या आणि म्हणजे उर्वशी आणि सावी यांचा प्लॅन सुरू होतो. आता गिरिजाची वाट लावायची यासाठी त्या दोघींचा प्लॅन चाललेला असतो आणि त्या दोघीही त्या पद्धतीने बोलत असतात. ती म्हणते की हो, हा डबा दिसतोय ना तुला इथं? तर ती म्हणते काय करायचं आहे त्याचं, मी काय करू त्या डब्याचं, असं ती विचारू लागते. तेव्हा मात्र सावीला ती म्हणते की काय करू म्हणजे, तुझ्या लक्षात येत नाही आहे का काय करायचं आहे ते? अगं ती डबा ठेवून गेली इथे, आपल्याला एकच काम करायचं आहे की तो डबा जो आहे ना तो तू घेऊन जायचा, म्हणजे तिला ना रुद्रच्या समोर जे काही इम्प्रेशन पाडायचं आहे ना ते पाडताच येणार नाही असं ठरलेलं असतं. म्हणजे इकडे सावी म्हणते की जेवण तिने बनवलंय, मी डबा घेऊन जाणार आणि रुद्रला सांगणार की हे सगळं मी केले, असं म्हणत तिने डबा घेऊन जायला निघते. पण इकडे गिरिजा खंबीरपणे उभी आहे. तिचा डाव कशा पद्धतीने ती उधळून लावते ना ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. मग गिरिजा विचार करत आहे आणि इकडे वासंती, उर्वशी आणि त्याचबरोबर या दोघींनी प्लॅन केला आहे आणि तो डबा घेऊन आता निघालेली आहे. ती म्हणजेच इकडे सावीला असं वाटत असतं की आपण रुद्रला मिळवू शकेल, पण सावीला ही गोष्ट लक्षात येत नाही की रुद्रला मिळवणं तेवढं सोपं नाही, कारण रुद्र आणि सावी हे नशिबाने एकत्र आलेले आहेत. दोघांचं नशीब एकमेकांबरोबर जोडलं गेलेलं आहे आणि ते दोघंही त्यामुळं तर एकत्र आलेले आहेत. ही गोष्ट मात्र ती विसरत आहे. परंतु आता नेमकी गिरिजा तिथे येते आणि टेबलवरती डबा पाहते. तिथे डबाच नसतो. गिरिजा म्हणते की काय झालं, इथला डबा कुठं गेला? तेव्हा उर्वशी तिला सांगू लागते की पाय आले असतील त्या डब्याला, मला का माहिती कुठे गेला, काल तुला जसे पाय आले होते तसेच त्यालाही आले असतील. तेव्हा गिरिजा म्हणते की हे बघा, कसं आहे माहिती आहे का आत्याबाई, तुम्ही काहीही केलं तरीही कोणती गोष्ट काय होणार आहे, कुठे जाणार आहे हे मला चांगलंच माहिती आहे, कारण हे सगळं जे काय आहे ना ते तुम्ही कशाही पद्धतीनं केलं तर तुम्हाला वाटतंय की सावी आता रुद्रच्या जवळ जाणार आहे. तेव्हा ती म्हणत असते की रुद्रला घेऊन जाईल सावी. तेव्हा ती म्हणते पण तीच गायब झाली तर? आता गिरिजासुद्धा यांना पुरून उरत असते. ती पण डावपेच खेळत असते, कारण असल्या नाग्याला तिनं घाईला आणलेलं आहे. आता सावी डबा घेऊन येते. सावी डबा घेऊन आलेली पाहून रुद्र म्हणतो की आज तू? तेव्हा ती म्हणते हो, मी आणलाय तुझ्यासाठी डबा. रुद्र म्हणतो कसं आहे माहिती आहे का, मी तुला कधीच किचनमध्ये पाहिलेलं नाही आहे ना, म्हणून तुला विचारलं. तेव्हा मात्र इकडे ती म्हणते की रुद्र घे ना हा डबा. तेव्हा सावीला रुद्र सांगू लागतो की इथे असं असतं की ते सगळं जे काय आहे ना ते मुलांनी आणि मी एकत्र खायचं असतं, तर तो डबा मी आणि मुलं एकत्र खाणार आहे. तेव्हा सावी म्हणते नाही, मी फक्त तुझ्यासाठीच आणलं आहे. इकडे श्रीमंतसुद्धा बसलेला असतो आणि रुद्रने श्रीमंतला बोलवलेलं असतं. ते NGO रुद्र आणि श्रीमंत दोघं मिळून चालवत असतात. मग त्या मुलांनाही भूक लागलेली आहे, तर रुद्र म्हणतो की असं नसतंय, घरून जो डबा येतो तो सगळ्यांसाठी येतो, मुलांसाठी आणि माझ्यासाठी, त्यामुळं आम्ही एकत्रच बसून जेवतो, आम्ही एकत्र शेअर करतो, असं रुद्र सांगत असतो. पण सावीचं म्हणणं असतं की नाही, तसं नाही होणार आहे, कारण हा डबा फक्त तुझ्यासाठी. शेवटी रुद्र म्हणतो की श्रीमंत तो डबा घे आणि मुलांना दे आणि मुलांना वाढा दे, असे इथे काहीच होऊ शकत नाही, हे मी एकटा काहीच खाऊ शकत नाही. असं सांगितल्यानंतर मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इथे गिरिजाला या गोष्टीची माहिती असते की ही सावी काय करू शकते आणि कशा पद्धतीने वागू शकते. त्यामुळं गिरिजा ज्या पद्धतीने सावीची वाट लावणार असते ना ती मात्र पाहण्यासारखीच असते, कारण तिने काहीही केलं तरीही गिरिजा तिथं पुरून उरत असते.
कारण ज्या गोष्टी तिने करायच्या ठरवलेल्या आहेत त्या अशा पद्धतीने आहेत की काहीही झालं तरीही गिरिजा मात्र तिथे पूर्ण उरणार असते. मग डबा दिला जातो तर मुलं काय म्हणतात की रुद्रदादा, या डब्यात काय आहे बघितलंस का तू? पण मला सांग, आम्ही कशाबरोबर खायचे हे दगड आणि हे कागद? म्हणजे मला कळत नाही आहे कशाबरोबर खायचे, असं मुलं विचारू लागतात. तेव्हा रुद्र म्हणतो, काय? सावी म्हणते, कसं शक्य आहे? आणि मग सावीला प्रश्न पडलेला असतो की असं कसं झालं, म्हणजे मी तर त्याच्यामध्ये जेवण होतं ना, मग जेवण आहे म्हणून मी घेऊन आले होते, मग हे सगळं कसं काय शक्य होऊ शकलं, असा प्रश्न तिला पडलेला असतो. त्यामुळं रुद्र म्हणतो की काय दगड, पण याच्यात दगड कुठून आले? तेव्हा सावीही तेच विचारत असते. आता मुलं हसत असतात की हे सगळं कसं खायचं आहे, आणि मुलांनी चांगली सावीची थट्टा उडवलेली असते, कारण मुलांना माहिती असतं की इथे काय होणार आहे ते. आणि त्याचबरोबर गिरिजा डबा घेऊन येते आणि म्हणते, कसं आहे माहिती आहे का मुलांनो, तुमचा जेवणाचा डबा इथं आहे आणि तो डबा आहे ना तो तिचा आहे, त्यामुळं ती खाईल ते दगड माती काही कागद आहेत ते कशाबरोबर खायचे त्याच्याबरोबर खाईल, तुम्ही कशाला काळजी करताय, तुमच्यासाठी जेवण आणलंय मी इथं. आणि मग गिरिजाने एवढा मोठा डबा आणलेला असतो, रुद्रसाठी सेपरेट डबा आणलेला असतो. आणि मुलं म्हणतात, खरंच? तेव्हा गिरिजा म्हणते, हो, चला बसा सगळेजण, मी तुम्हाला सगळ्यांना जेवायला वाढत आहे, असं सुद्धा गिरिजा इकडे सांगत असते. मुलं गिरिजाकडे पाहत असतात आणि खुश होतात, कारण गिरिजा खरंच मुलांची मनापासून काळजी घेत असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालं तरीही ज्या पद्धतीने गोष्टी चालू असतात त्याच्यामध्ये एक गोष्ट मात्र खूपच भारी घडत असते, कारण गिरिजा प्रत्येक वेळेस या नागेश्वरचा आणि यांचा डाव उधळून लावत असते. तेव्हा इकडे श्रीमंत मात्र चिडवू लागतो की रुद्र, तुझ्यासाठी स्पेशल डबा? तेव्हा गिरिजा म्हणते, स्पेशल असं काही नाही आहे, तोच आहे, फक्त वेगळा आणलेला आहे, असं गिरिजा सांगू लागते. मग गिरिजा रुद्राला म्हणते की बसा तुम्ही, मी वाढते तुम्हाला सगळ्यांना आणि तुमचं ताट तयार करते, असं सुद्धा गिरिजा इकडे रुद्रला सांगू लागते. तेव्हा मात्र रुद्र म्हणतो की ठीक आहे. मग रुद्र, आता गिरिजा तिथं असतात, रुद्रला ती बसायला सांगते आणि त्याचं ताट बनवत असते. तेव्हा मात्र सावी तिथं असते. मुलांनी तर सावीची चांगलीच मस्करी उडवलेली असते. आणि मग सावी तिथे येते आणि म्हणते, कुठून आले या डब्यात, हे सगळं कुठून आलं सांग, हे दगड हे कागद हे कुठून आले? तेव्हा मात्र गिरिजा म्हणते, कुठून आले म्हणजे तुला माहीत असेल ना, अगं तुला किचनमध्ये भाजी काय बनलेली असते ते माहीत नसतं, आणि तू इथं सगळ्यांसाठी डबा घेऊन येऊन, रुद्रसाठी डबा घेऊन येऊन त्याच्या मनात जागा मिळवणार आहे, हे शक्यच नाही, हे होऊ शकत नाही, एवढं लक्षात ठेव, कारण तेवढं सोपं नाही आहे. रुद्र माझे आहेत आणि त्यांना तू माझ्यापासून हिसकावून घेऊ शकत नाही. तेव्हा मात्र इकडे सावी म्हणत असते की हे जी काही तुझा माज आहे ना, हे कमी करायचा, तुझ्यामुळे इथं माझी मन टिंगल उडवलेली आहे. आता मात्र राग आलेला असतो आणि त्याचबरोबर इकडे गिरिजाला पण तेवढाच राग आलेला असतो. गिरिजा म्हणते की तू एक गोष्ट लक्षात ठेवायची, नशिबाचा सौदा करून आली मी या घरामध्ये, तुला वाटत असेल पण तू माझं काहीच बिघडवू शकत नाही, कारण काहीही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेव, जे काय घडतंय त्या सगळ्याला जबाबदार कोण आहे हे तुलाही माहिती आहे, कारण तू जर पुन्हा माझ्या वाटेला जाण्याचा प्रयत्न केला तर मात्र तुला या सगळ्या गोष्टींचा हिशोब द्यावा लागेल आणि गाठ माझ्याशी आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आता गिरिजा सगळ्यांना जेवायला देत असते, सगळेजण जेवायला बसलेले आहेत, रुद्रसुद्धा आवडीनं जेवण खात जेवण जे आहे, अन्न जे आहे ते खात आहे, त्याला खूप आवडत आहे. गिरिजा तेवढ्या छान पद्धतीने सगळं करत असते, त्यामुळं रुद्रसुद्धा हे सगळं मनापासून करत असतो. परंतु रुद्राने जेवताना मात्र त्याच्या आता गालाला तिथे ओठांच्या शेजारी भात आणि वरण हे सगळं लागलेलं असतं. तेव्हा गिरिजा म्हणते की ते तिथे लागलेलं आहे ना. तेव्हा मात्र इकडे गिरिजा जेव्हा हे सगळं सांगत असते तेव्हा रुद्र म्हणतो, कुठे? रुद्राला कळत नाही आहे. सगळ्यांच्या समोर गिरिजा ही रुद्राच्या गालाला लागलेलं काढत असते. तेव्हा मात्र इकडे रुद्र गिरिजाकडे पाहत असतो, म्हणजे जवळजवळ त्या दोघांचा रोमांसच चालू असतो आणि सावीची मात्र वाट लागत असते, कारण गिरिजाने ठरवलेलंच आहे की या सावीला रुद्रपासून दूर ठेवण्यासाठी जे काय करता येईल ते करायचं, कारण या घरामध्ये तिची काळजी घेणारी रुद्र आणि वासंती आहेत. प्रत्येक वेळेस गिरिजाला काय हवं नको ते पाहत असतात. आता मात्र इकडे सावीला खूप राग आलेला असतो, कारण तिचा डाव तर फसलेला असतोच, पण त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात त्या म्हणजे विचित्र अशा. तर इकडे आता सावी घरी आलेली असते आणि उर्वशीला सांगत असते
तेव्हा तिथे नाग्या पण असतो. मग ती उर्वशीला म्हणत असते की असं झालंय. तेव्हा नाग्या म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, तुमचा डाव फसला, तुमच्या लक्षातच येत नाही आहे हे सगळं काय झालेलं आहे. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, एवढे 3-3 शत्रू घरात असताना ती जर परत आलेली असेल तर तिच्याकडे काहीतरी आहे. तेवढी ती ताकदवान आहे म्हणून आली आणि आपल्या तिघांशी लढते. तुमच्या लक्षात येत नाही, आधी तिलाच ठेचायचं आणि मग बाकीच्या गोष्टी करायच्या आहेत. हे जर असं केलं तरच नीट होणार आहे, नाहीतर आपले प्रत्येक डाव हाणून पाडत ती आपल्या विरोधात ढाल बनवून वापरणार आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे तिने रुद्रची ढाल बनवून आपल्या विरोधात वापर करत आहे. त्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीही झालं तरीही तिचा हा जो डाव आहे तो यशस्वी होऊ द्यायचा नाही. त्यासाठी जे काय करता येईल ते करायचं, तिलाच आधी मारून टाकायचं. तेव्हा उर्वशी म्हणते की हे कसं शक्य आणि हे कोण करणार. तेव्हा नाग्या म्हणतो की आम्ही आहोत ना, बघा. असं म्हणत नाग्याने डाव रचलेला असतो. त्यासोबतच नाग्याचं हे जे काही वागणं असतं ते चुकीच्या पद्धतीनं चाललेलं असतं. दुसऱ्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सावी आता ऑफिसमध्ये गेलेली आहे आणि ती रुद्रबरोबर तिथे डान्स करत आहे, नाचत आहे, रुद्रच्या जवळ गेलेली आहे. रुद्रच्या पण का लक्षात येत नाही आहे काय माहिती. परंतु जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत आहेत तेव्हा मात्र तिथे आता तिथे गिरिजा पोचलेली आहे. गिरिजा आणि श्रीमंत हे सगळं पाहतात. तर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की श्रीमंत म्हणतो हे जर असंच चालू राहिलं तर खूप अवघड होणार आहे तुझं, म्हणजे तुझा पत्ता कट व्हायला वेळ लागणार नाही. आता मात्र गिरिजाला राग आलेला असतो आणि गिरिजा मात्र चिडलेली असते. गिरिजा आता ठरवते की काय करायचं आहे ते. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की गिरिजा आणि त्याचबरोबर श्रीमंत दोघंही एकत्र आलेले आहेत. त्यानंतर गिरिजा घरी येते आणि ती प्रभासच्या रूममध्ये असते. प्रभासची काळजी घेत असते. त्यावेळेसच मागून नागेश्वर आलेला आहे आणि त्याच वेळी नागेश्वर जेव्हा तिथं आलेला असतो तेव्हा मात्र गिरिजा तिथं असते आणि नागेश्वर म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची, 6 महिन्यात तुला या घरातून अगदी चिमटीत पकडून मी बाहेर फेकून देणार आहे. काही झालं तरीही तुझी वाट लावणार आहे. हे सगळं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे ती नागेश्वरला म्हणते की तुम्ही काय करू शकता, माझं काहीच करू शकत नाही आहे. उलट ह्या 6 महिन्यात मीच तुमचा मुखवटा फाडून सगळ्यांच्या समोर तुमचं सत्य आणणार आहे आणि तुमचीच नांगी ठेचणार आहे, असं ती म्हणत असते. आता मात्र ही गोष्ट नागेश्वरला त्रास देते. नागेश्वर म्हणतो की एवढी मजा या मुलीची, आता हिला सोडत नसतो. म्हणून तो सुभानरावला म्हणतो तुम्हाला जमणार आहे का नाही ते सांगा, तुम्हाला जमणार नसेल तर आम्ही बघतो. सुभानराव म्हणतो की आज रात्रीच काम होणार आहे, तुम्ही काळजी करू नका, असं सुभानराव सांगत आहे. आणि त्याने मग नाग जो असतो तो इकडे गिरिजाच्या रूममध्ये सोडलेला आहे. गिरिजा झोपलेली असते आणि त्याचबरोबर गिरिजाच्या बाबतीत या सगळ्या गोष्टी या नागेश्वरने केलेल्या आहेत. गिरिजाचा जीव आता रुद्र कसा वाचवतो हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.